नमस्कार. आमच्या तमाम दर्शकांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. ज्या काळामध्ये चूल मूल आणि उंबरठ्याच्या आत राहणं ही महिलांसाठी बंधनं होती, त्या काळामध्ये शालिनीताईंनी सुरू केलेल्या महिला बँकेची धुरा स्वतःच्या खांद्यावरती घेत ती यशस्वीपणे पार पाडली. त्याचबरोबर सहकार क्षेत्रामध्ये स्वतःचं असं एक विशिष्ट स्थान निर्माण केलं. अशा मंदाकिनी शिंदे नरवाडकर यांच्या कार्याला तिचा जागर आणि भारतीय जनमतचा मानाचा मुजरा. बघूया हा स्पेशल रिपोर्ट. लक्ष्मी महिला सहकारी बँक आणि सौ मंदाकिनी बाळासाहेब शिंदे नरवाडकर सरकार हे समीकरण अखंड राज्याच्या सहकार क्षेत्रात प्रत्येकाला माहिती आहे. सहकाराचा पाया म्हणून सुरुवातीच्या काळात सांगली जिल्ह्यात अत्यंत दूरदृष्टी ठेवून श्रीमती शालिनीताई पाटील यांनी 1970-71 मध्ये श्री लक्ष्मी महिला बँकेची स्थापना केली. आत्तापर्यंत मंदाकिनी शिंदे नरवाडकर यांच्या नेतृत्वाखाली लक्ष्मी महिला बँकेची घोडदौड यशस्वीपणे चालू आहे. या बँकेसह वैयक्तिक मंदाकिनी शिंदे नरवाडकर सरकार यांचा देशविदेशातील अनेक पुरस्कारांनी गौरव करण्यात आलाय. आज जरी महिला स्वतःच्या पायावरती उभ्या राहत असल्या तरी ज्या जमान्यात स्त्रीला घराबाहेर पाऊल ठेवून दिलं जायचं नाही, अशा काळात महिलांसाठी बँकेची स्थापना करणं आणि ती बँक यशस्वीपणे चालवणं हे कार्य सहकारात फार मोठं आदर्शवत आहे. आज जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं अशाच पद्धतीच्या कार्याचा गौरव करणं क्रमप्राप्त आहे. एकूणच लक्ष्मी महिला बँकेची वाटचाल आणि त्यामुळं महिलांना झालेला लाभ या सर्व गोष्टींविषयी जाणून घेणार आहोत आपण मंदाकिनी शिंदे नरवाडकर सरकार दस्तूर खुद्द यांच्याकडूनच. नमस्कार, मी मंदाकिनी बाळासाहेब शिंदे नरवाडकर सरकार, चेअरमन श्री लक्ष्मी महिला बँक. ज्या बँकेला आणि मला नुकतेच जागतिक कीर्तीचे 2 अवॉर्ड्स मिळाले, अमेरिकेचा हाय रेंज अवॉर्ड आणि न्यूझीलंडचा मार्वलस अवॉर्ड. महिलांच्या सबलीकरणासाठी उत्कृष्ट काम केल्याबद्दलचा हा भारत देशातला पर्सनली सन्मान मिळणारी एकमेव व्यक्ती मी आहे. असा सहसा कुणाला पर्सनली सन्मान मिळत नाही, पण तो मला मिळालेला आहे. त्याच्यानंतर आपले 13वे छत्रपती आदरणीय उदयन महाराज यांच्या हस्ते मला माझ्या माहेरी सातारा येथे सन्मानपत्र आणि महाराणी जिजाऊंचा फोटो आणि शाल श्रीफळ देऊन माझा सत्कार करण्यात आला, जो मला खूप हृद्य वाटला. माझी ओळख सांगताना पाठीमागं जर आपण वळून बघितलं तर माझे वडील सत्यशोधक कैलासवासी ज्योत्याजीराव बायजीराव फाळके पाटील त्यांच्या नावचा आता आमच्याकडे ट्रस्ट आहे आणि त्या ट्रस्टचे आम्ही सर्व भावंड ट्रस्टी आहोत आणि त्याच्यातर्फे शाळा चालवली जाते. 1ली ते 12वीपर्यंतची शाळा आहे, त्याच्यात टेक्निकल विभाग पण आहे आणि नव्यानं इंग्लिश मीडियम सुरू झालेला आहे. गोष्ट 1971ची. साधारण 1970ला एखादी वित्तीय संस्था हाताशी असावी म्हणून आपलं महिलांचं एक वेगळंपण असण्यासाठी आपली स्वतःची बँक का असू नये असं काय काय भगिनींचं मत पडलं आणि त्यांनी आपल्या महाराष्ट्राच्या माजी महसूल मंत्री आदरणीय डॉक्टर शालिनीताई पाटील यांच्याकडं ही विनंती केली की आपली एखादी वित्तीय संस्था आपण का निर्माण करू शकत नाही. मग आपल्या श्री लक्ष्मी महिला बँकेची स्थापना झाली. महिलांनी महिलांसाठी चालवलेली देशातली पहिली महिला बँक, ज्याचा मान मारात खूप मोठा आहे, अशी संस्था स्थापन झाली. 1971 साली पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये 4 बायका एकत्र आल्या तरी त्यांचं फारसं पटत नाही आणि ह्या काय बँक चालवणार, ह्या काय कारभार करणार, असा थोडासा चेष्टेचा विषय होता. पण शेअर गोळा करणं सुरू झालं. 25 रुपयाचा शेअर गोळा करण्यासाठी सुद्धा आधीच्या भगिनींना खूप आटापिटा करावा लागला आणि सर्व शेअरचं पूर्ण होऊन आपल्या बँकेची स्थापना झाली. आपल्याला रिझर्व्ह बँकेचं लायसन मिळालं आणि कारभार सुरू झाला. सुरुवातीला कारभार तसा फारसा मोठा नव्हता, छोटासाच सुरू झाला होता. आधीच्या सगळ्या चेअरमन इमाने इतबारे बँक वाढवण्यासाठी झटत होत्या, पण नंतर साधारण
28 वर्षापूर्वी आदरणीय ताईसाहेब आमच्या राहत्या घरी आल्या. माझं घराणं जरासं सासरचं सरकार घराणं आहे. कैलासवासी श्रीमंत गजाननराव बाळासाहेब शिंदे नरवाडकर सरकार हे माझे सासरे, जे सांगली कारखान्याचे संस्थापक डायरेक्टर होते. त्याच्यानंतर माझे पती कैलासवासी बाळासाहेब गजाननराव शिंदे नरवाडकर सरकार हे पण सांगली कारखान्याचे डायरेक्टर होते आणि मिरज स्टेट बँकेचे डायरेक्टर होते. मग अशा घराण्यात महिलांना बाहेर पाठवून फारसं काम करायला परवानगी देणं असं नसतं. पण माझ्या सासऱ्यांना आणि माझ्या मिस्टरांना आदरणीय ताईसाहेबांनी विनंती केली. त्या विनंतीला मान देऊन त्यांनी काम करायला परवानगी दिली. महिलांचीच संस्था आहे आणि महिलांच्यासाठीच चालवायची आहे आणि जर ती योग्य हातात पडली तर कारभार खूप चांगल्या तऱ्हेने सुरू होईल आणि आपलं काम सुरळीत चालेल असं सांगितलं आणि अस्मादिकांचा बँकेत प्रवेश सुरू झाला. सुरुवातीचा कारभार तसाच छोटाच होता आणि कायदे कानूनची कचाटी पण कमी होती. पण बँकेचं थकबाकीचं प्रमाण जरा बऱ्यापैकी वाढलेलं होतं. म्हणून बँकेच्या स्थापनेपासनं आतापर्यंतचे सगळे थकबाकी मला निस्तरावे लागले. त्याच्यासाठी प्रचंड कष्ट घ्यावे लागले, वेळ द्यावा लागला आणि मला सांगायला आनंद वाटतो की आता आपल्या बँकेचे स्वतःची आलिशान इमारत आहे, आपल्या 5 शाखा आहेत आणि कुठल्याही पुरुष वित्तीय बँकेपेक्षा आपला कारभार तसूभरही कमी नाही. कायम अवर्ग आहे. आत्तापर्यंत बँकेच्या निवडणुका नाहीत आणि एकमुखानं आपला कारभार सुरू असतो. आपण थोडंसं जर ट्रान्सपरंट कारभार करत असलो ना तर फारशा अडचणी येत नाहीत. जे आपल्याला करायचं आहे, जे ठरवायचं आहे ते सगळ्यांना सांगून सोडून केलं की मग ते काम करणं आपल्याला सोपं जातं. सांगायला अतिशय आनंद वाटतो की ह्या माझ्या कार्यात माझ्या सगळ्या संचालक भगिनी, व्हाईस चेअरमन, बँकेचे MD, बँकेचा स्टाफ जीव ओतून काम करत असतो. हे श्रेय माझ्या एकटेचं नाहीच आहे. ह्याच्यासाठी जरी पुढं मी असले, सुकाणू माझ्या हातात असलं तरी ह्या सगळ्यांची साथ मला असल्यामुळंच सगळ्या गोष्टी चांगल्या तऱ्हेनं पार पडू शकतात आणि नीट होऊ शकतात. आता असं झालेलं आहे, आपण बघतो की बँकेचा कारभार दिवसेदिवस वाढत चाललेला आहे. खूप काटेकोरपणे काम करावं लागतंय आणि वेगवेगळे निष्कर्ष आपल्यावर बंधनं येत आहेत. रिझर्व्ह बँकेच्या अगदी तंत्राप्रमाणे आपल्याला कारभार करावा लागतो आणि त्याच्यात आम्ही जरासुद्धा कमी पडत नाही. आपलं कोर बँकिंग पूर्ण आहे, घसघशीत ठेवी आहेत, नफा छान असतो आणि उत्तरोत्तर आपण प्रगती साधत आहोत. मला भगिनींना सांगावंसं असं वाटतं की आपण नेहमी चिकाटीनं काम करायला शिकलं पाहिजे. उतणार नाही, मातणार नाही, घेतला बसा टाकणार नाही या न्यायानं जर आपण काम करत राहिलो, अडचणी येतात, डोंगरा एवढ्या असतात, पण त्या बघून आपण घाबरून रामस्वरूपया नको. आपण पूर्ण ताकदीनिशी त्याला सामोरे जाऊया आणि त्याला तोंड देऊया. आता आपला जागतिक महिला दिन आहे 8 मार्चला. त्याच्यासाठी माझ्यातर्फे सर्व भगिनींना आणि सर्वांनाच हार्दिक शुभेच्छा. मला सांगावंसं असं तुम्हाला वाटेल की तळहातावर शीर घेऊन मिलिटरीचे लोक आपले जे जीवाचं रान करून आपला देश वाचवण्यासाठी जे झटत असतात, त्यांना श्रद्धांजली जर कशा तऱ्हेनं व्हावी लागेल आपल्याला माहिती आहे का? की आपली जी कामं आपल्याला नेमून दिलेली आहेत ती प्रामाणिकपणे करणं, चांगल्या तऱ्हेनं करणं, आपण जे आई आहोत त्याच्या जबाबदाऱ्या नीट तऱ्हेनं पार पाडणं, हे जर केलं तरी खूप मोठं ऋण आपण फेडू शकू. आता आपण बघतो की पोल्युशन फार मोठ्या स्वरूपात वाढत चाललेलं आहे. 2 मोठे वृक्ष 4 माणसांच्या कुटुंबाला पुरेसा ऑक्सिजन जन्मभर पुरवू शकतील अशी व्यवस्था असते. मग ह्याच्यासाठी काय केलं पाहिजे की प्रत्येकी 2 झाडं तरी लावली पाहिजेत, मोठे वृक्ष, आणि ते सांभाळून त्याचं संगोपन करता आलं पाहिजे असं मला वाटतं. असा मी तुम्हा लोकांना संदेश देते. निर्भय व्हा, संकटाचा धीरानं मुकाबला करायला शिका आणि यश तुमचंच आहे.